मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावली आणि भैरवीची जुगलबंदी आपल्याला बघायला मिळणार आहे. आता भैरवी आणि जयंतीचा जो प्लॅन झालेला असतो तो मात्र जयंतीनं सक्सेस केलेला असतो. त्या ग्लासमध्ये ते लिक्विड टाकलेलं असतं जेणेकरून सावलीचा आवाज निघू नये आणि तिला तिचे सूर सापडूच नाही. याच्यासाठी जयंतीचा प्लॅन झालेला असतो. त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी सावलीच्या समोर तो ग्लास नेऊन ठेवत असते जयंती. सावली आणि भैरवी त्या जुगलबंदीसाठी स्टेजवर माईक वगैरे सगळी सिस्टीम झालेली असती. तर भैरवी स्टार्टिंगला गाणं म्हणायला सुरुवात करते. तिची चाल वगैरे सगळं काही भैरवी छान असं गाणं म्हणते. सगळे प्रेक्षक खुश होतात आणि मग टाळ्या वाजू लागतात. तर सावली ते पाणी पिते. तर जयंतीला खूप आनंद होतो. चला ह्या बावळट सावलीने जर ते पाणी पिले तर आपल्याला चांगलेच पैसे भेटून जातील. जयंती ह्याच हेतूने ते काम करत असते. पण तेवढ्या वेळा सावली जेव्हा पाणी पिते तिचे मात्र सूरच हरवून जाते. तिला तिचे सूर आठवत नाही. तिला काय बोलावं काही कळतच नाही. तिच्या डोळ्यातून फक्त खाली पाणी पडत असतं. तर आता जेव्हा भैरवीची ते जुगलबंदीचं जे गाणं होतं त्यानंतर मग लगेचच भैरवी म्हणू लागते, काय गं सावली काय झालंय? तुझे सूर काय तुला सापडत नाही का? मी म्हणलं होतं ना सावली उगाच माझ्या नादाला लागू नको, कारण की माझ्या रक्तातच संगीताचा वारसा आहे. तू माझ्या नादाला लागलीस आणि हे बघे असं झालंय तुझ्यासोबत. मी तुला स्टार्टिंगलाच म्हणले होते की जुगलबंदीपासून माघार घे, पण तू माझं काही ऐकली नाही. आता काय झाले? आता तुझे सूर कुठे गेले आहे? सावली तुला एक गोष्ट सांगू का? नेहमी पण शिष्यापेक्षा गुरु 1-2 नंबरलाच असतो. तर त्यावेळी सारंगला खूप राग येतो. सारंग उठून उभं राहतो. सारंग म्हणू लागतो की सावली असं शांत राहून चालणार नाही. आज तुला गाणं गावं लागेल आणि तुझे सूर मात्र लक्षात आण आणि गाणं गायला सुरुवात कर. सावली मात्र एकही शब्द न बोलता फक्त सगळ्या प्रेक्षकांकडे बघू लागते. तर त्यावेळी त्रिलोत्तमा आणि चंद्रकांत ही आश्चर्य पडतात. आणि त्यानंतर दुसरीकडे जगन्नाथ आणि अलकाला तर कळत नसतं नेमकं हे काय चालू आहे. तर दुसरीकडे त्या ताराच्या बाबाला वाटत असतं की नक्कीच्या भैरवीचा काहीतरी प्लॅन असणार आहे, कारण की ही मुलगी इतकी छान गाणं गाती ना, आज काय झालं हिला, तर हिचाच काहीतरी प्लॅन आहे. त्याला मात्र सगळं काही समजून जातं. तर दुसरीकडे भैरवी म्हणू लागते, अगं सावली असं शांत राहून कसं चालेल? तुला माझ्यासोबत जुगलबंदी करायची ना, मग असं शांत नको राहू, चल सूर गायला सुरुवात कर. तर सावलीच्या डोळ्यातून फक्त पाणी येत असतं. सावलीला शब्दही फुटत नसतो. तर सारंग म्हणू लागतो, सावली आज तुला गप्प राहून चालणार नाही. तुला आज गाणं गावं लागेल आणि भैरवीसोबत जुगलबंदी करून आज तुला जिंकायचं आहे. आज तर तू गायली नाही ना, तर समोर तुला तुझ्या विठुरायासमोर कधीच गाणं गाता येणार नाही. तर सारंगचं हे बोलणं सावलीच्या मनाला लागतं. सावलीच्या डोळ्यातून फक्त पाणी पडत असतं. सावली खूप रडत असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. ती फक्त डोळे लावून शांत बसते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतं. सावलीला तिचे सूर परत मिळतात आणि ती गाणं गायला सुरुवात करते आणि जुगलबंदी जिंकतेही. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.